30 जणांची बॅच होती. त्या 30 जणांच्या मध्ये मी एकटीच मुलगी होते. सोन्यामध्ये आपल्याला माहिती आहे 20 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट, पण हिऱ्याबद्दल लोकांना समज आणि गैरसमज खूप जास्त आहे. एक वेळ अशी आली की ते काम इतकं वाढत गेलं की मी माझा जॉब सोडला आणि मी फुल टाइम कॉन्सन्ट्रेट फक्त माझ्या बिझनेसवरती केलं. असं रिलेशन जे मला खूप नव्याने कळालं की अशा रिलेशनमध्ये पण गिफ्टिंग होतं. 500 रुपयाला सुद्धा पुष्कराज मिळतो आणि 5 लाखाला सुद्धा पुष्कराज मिळतो. हिऱ्याचे दागिने ना रोज वापरायला पाहिजेत. अजिबात नाहीये की तुम्ही ओकेजनलीच वापरात, नाही. त्याचा मेंटेनन्स सगळ्यात सोपा आहे. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्ट डबल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना 9 या आकड्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे बघा ना, 9 रस आहेत, नवरात्री असते, तसंच 9 प्रकारच्या शक्ती असतात, नवग्रह असतात. तशीच आपल्याकडे नवरत्नसुद्धा आहेत. म्हणजे हिरा असेल, पाचू, माणिक, पुष्कराज अशा प्रकारची 9 रत्न आहेत. तर ही रत्न कशी, कधी, किती वापरावीत, किती काळ वापरावीत, ती सगळ्यांनी वापरावीत का, कुणी सांगितलंय म्हणून वापरायची का आपल्याला आवडतात म्हणून वापरायची, असे असंख्य प्रश्न दागिने आणि अशा प्रकारची रत्न आवडणाऱ्यांच्या मनात असतो, हो ना. याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत या एपिसोडमध्ये. आणि त्याचबरोबर या रत्नांबरोबर काही रंजक गोष्टीसुद्धा ऐकायला मिळणार आहेत. चला तर मग स्वागत करूया जेमोलॉजिस्ट सायली भिडे हिचं. नमस्कार. नमस्कार. पॉडकास्टचं डबल यूट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. मुळातच स्त्रिया आणि त्यातूनही भारतीय स्त्रिया, त्यांना दागिन्यांची प्रचंड आवड असते. आणि पूर्वापार म्हणजे अगदी जुन्या काळापासून बघितलं तर आपल्याकडे हिरे मोती असे रत्न वापरणं हे खूप एक तर प्रेस्टिजियस पण मानलं जातं आणि ते आवडतं सुद्धा. तर मग तुझी ह्या क्षेत्रातली म्हणजे ह्या क्षेत्राची जी निवड आहे ती या दागिन्यांच्या आवडीमुळेच झाली का? दागिन्यांच्या आवडीमुळे तर नक्कीच झाली. तू म्हणालीस तसं की प्रत्येक स्त्रीला ती आवड एक नक्की असते. मी कॉलेजमध्ये असताना मी इमिटेशन ज्वेलरी बनवायचे, ज्याच्यापासून म्हणजे मोती आणि वेगवेगळे बीड्स ह्याची दोऱ्याची ज्वेलरी बनवायचे. 3-3, 4-4 तास एका जागेला बसून मी खूप वेगवेगळी ज्वेलरी बनवायचे. खूप एक्झिबिशन्समध्ये मी तेव्हा पार्टिसिपेट केलं होतं. वेगवेगळे कोर्सेस मी घ्यायचे, म्हणजे बायकांना मी शिकवायचे तेव्हा ज्वेलरी बनवायला. तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि माझ्या वडिलांना हे समजलं होतं की मला ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे मग मी एक छोटा मिटकॉनचा एक इंट्रोडक्टरी कोर्स होता, ज्वेलरी डिझायनिंग, जेमोलॉजी अँड एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट अशा अर्थाचा एक कोर्स होता. मी जेव्हा त्या कोर्सला ॲडमिशन घेतली तेव्हा मला असं वाटलं होतं की मला ज्वेलरी डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, कारण बऱ्याच वेळा मुलींना डिझायनिंगमध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो. पण कोर्सला गेल्यानंतर मला हे समजलं की मला जेमोलॉजीमध्ये म्हणजे रत्नशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि तो कोर्स केल्यानंतर तो कोर्स एक म्हणतात ना की ज्यानं माझा पाथ जो आहे तो सिलेक्ट करायला मला मदत केली की आता मला हे आवडतंय हे मला समजलं. त्याच्यानंतर मी मुंबईला इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामधून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं जेमोलॉजीमध्ये आणि स्पेशलायझेशन मी डायमंड्समध्ये केलं. आणि हा कोर्स असा कोर्स असतो किंवा असं शिकता येतं आपल्याला, हिरे म्हणजे खरे हिरे का, ह्या सगळ्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून मी सुद्धा गेलेले आहे. त्यामुळे कोर्सला ॲडमिशन घेताना इतकं नवीन क्षेत्र होतं तेव्हा. मी हे तुम्हाला सांगते जवळपास 2003 किंवा 2004ची गोष्ट आहे जेव्हा मी कोर्सला ॲडमिशन घेतली. त्या कोर्समध्ये एकदम आवर्जून सांगावं असं वाटेल की 30 जणांची बॅच होती पूर्ण कोर्समध्ये. त्या 30 जणांच्या मध्ये मी एकटीच मुलगी होते, कारण की ज्वेलरी डिझायनिंगला जास्त मुली असतात, जेमोलॉजीला फार कमी मुली असायच्या तेव्हा. आणि मी एकटीच मुलगी होते, मी एकटीच महाराष्ट्रीयन होते, कारण की जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्वेलरी इंडस्ट्री ही गुजराती नॉन महाराष्ट्रीयन लोकांवरती सगळ्यात जास्त जाते, म्हणजे ठरते त्यांच्यावरती इंडस्ट्री. मी एकटीच नॉन महाराष्ट्रीयन होते आणि मी एकटीच महाराष्ट्रीयन होते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की मी एकटीच अशी मुलगी होते जिला कुठलीच फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे. बाकीचे जे 29 मुलं होते त्यांच्यामध्ये 2-2 आणि 3-3 वर्ष, 2-2 आणि 3-3 पिढ्या ह्या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आहेत असं आलेलं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा अगदी त्यांनी ब्रेकफास्ट टेबलपासून सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात ज्या आपण कधीच ऐकलेल्या नसतात.
त्यामुळे ह्या 3 पॉइंट्सवरून सगळ्यांना असं वाटायचं की ही फक्त अशी म्हणजे एक वाट चुकून आलेली असते ना तशी फक्त आलेली आहे इथे, की थोड्या दिवसांनी लग्न करून मुलं बिलं करून खुश राहील तिच्या संसारामध्ये. इतकं सिम्पल सगळ्यांना वाटलेलं होतं. पण समहाऊ माझं लाइकिंग खूपच जास्त होतं त्या कोर्समध्ये आणि ओव्हरऑल त्या इंडस्ट्रीमध्ये. सो तो कोर्स संपायच्या वेळेला कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात आणि कॅम्पस इंटरव्ह्यूजमधनं जे सिलेक्ट होतात ते वेगवेगळ्या कंपन्या त्यांना जॉब ऑफर करतात. तर त्यांच्यामध्ये मी 3rd रँकला होते आणि माझा पहिला जॉब तुर्भ्याला होता, नवी मुंबईमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं, लोकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट. जवळपास 100 जणांची कंपनी होती, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती. आणि त्या कंपनीमध्ये ज्या दिवशी मी जॉईन झाले, मी पहिली फिमेल होते त्या 100 जणांमध्ये. मी ज्या दिवशी मी जॉईन झाले त्या दिवशी तिथे सिक्युरिटी गार्ड नवीन जॉईन झाली होती, कारण आतापर्यंत तिथे कोणी फिमेलच नव्हती आणि कम्प्लीट इंडस्ट्रीयल एरिया होता आणि असं सगळं होतं. पण समहाऊ कंपनीचं वातावरण, आमचे बॉस खूपच कम्फर्टिंग होतं सगळंच काही माझ्यासाठी आणि एकदम आवडीचं काम होतं माझ्यासाठी. त्यामुळे तो माझा पहिला जॉब होता. दुसरा जॉब मी सिब्समध्ये केला होता, एक्सपोर्टमध्ये, कारण मला एक्सपोर्टचा पण अंदाज आणि ते मार्केट मला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे मुंबईला जे सिब्स म्हणून आहे तिथे मी जॉब करत होते आणि तिथे मी डायमंड सेटिंग डिपार्टमेंट माझ्या अंडर होतं. म्हणजे जवळपास 90 मुली माझ्या हाताखाली काम करत होत्या. दिवसाला 1 लाख डायमंड सेट करायचं आमचं टार्गेट असायचं. सो खूपच 2 कम्प्लिटली वेगळ्या, एक लोकलमध्ये काम करणं आणि एक एक्सपोर्टमध्ये काम करणं, अशा कम्प्लिटली 2 वेगळ्या फ्रंटवरती मी तेव्हा काम करत होते. आणि मीनवाईल असं झालं की मी आहे मूळची पुण्याची, त्यामुळे लोकांना असं वाटायचं की विचारायचे लोक, अगं मग तू सांग हिरा घेताना, कारण जनरली सोनं जितक्या सहजपणे घेतलं जातं ना तेवढं हिऱ्याचं इतक्या सहजपणे नाही घेतलं जात. सोन्यामध्ये आपल्याला माहिती आहे 20 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट, पण हिऱ्याबद्दल लोकांना समज आणि गैरसमज खूप जास्त आहे. त्यामुळे लोक आवर्जून विचारायचे की तू सांग कुठून घ्यायचा हिरा, किंवा हिराची ज्वेलरी घेताना काय काळजी घ्यायला पाहिजे. तर मी असं करायला लागले की मी ओळखीच्यांना सांगायला लागले की तुम्ही काय बघा नक्की हिऱ्याची ज्वेलरी घेताना, किंवा 7 ते 8 जणांच्या ग्रुपला मी छोटी छोटी लेक्चर्स घ्यायला लागले की तुम्ही काय बघा. आधी मी वही आणि पेन घेऊन सांगायला लागले, मग त्याचा रिस्पॉन्स इतका वाढत गेला की आम्ही 20, 30, 40, 50 व्हायला लागले. मग मी हॉल बुक करून मी प्रोजेक्टरवरती दाखवायला लागले की तुम्ही कशा प्रकारे हिऱ्याची ज्वेलरी घ्या. म्हणजे हे इतकं नवीन होतं लोकांना आणि लोकांचं असं की तुम्ही आता इतकं सांगितलं आहे, आता आम्हाला नाही वाटत की तुमच्यापेक्षा आमचा दुसऱ्या कोणावरती पण विश्वास बसेल, तर तुम्हीच आम्हाला ज्वेलरी बनवून द्या. म्हणजे मी विचारही नव्हता केला की हिऱ्याच्या व्यवसायात माझ्यासारखी मराठी मध्यमवर्गीय मुलगी एंटर करू शकेल आणि स्वतःचा ब्रँड वगैरे तर फारच दूरची गोष्ट होती तेव्हा, पण असं करू शकेल. पण मला असं वाटलं की काही हरकत नाही ना, लोकांनी फसवलं जाण्यापेक्षा आपण एक ज्वेलरी बनवूया. आणि डिझायनर्स ओळखीचे होते, मी स्वतः पण डिझायनिंग करायचे, कारिगर ओळखीचे होते, सप्लायर सगळे ओळखीचे होते. कारण बिईंग अ डायमंड ग्रेडर मी मॅक्झिमम डायमंड ग्रेडिंग करायचे. त्यामुळं डायमंड ग्रेडिंग म्हणजे काय की डायमंड आम्ही क्वालिटी वाईज आम्ही सेपरेट करायचो की ही बेटर क्वालिटी. हिऱ्यामध्ये 4 क्वालिटी आहेत, पण मग त्या 4 क्वालिटीमध्ये हिरा तुमचा कुठे फॉल होतो, मग त्याप्रमाणे त्याची गुणवत्ता ठरते, त्याप्रमाणे त्याची किंमत ठरते. सो हा जो सगळ्यात डायमंड ग्रेडिंग हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे डायमंड ज्वेलरीमध्ये, आणि तो माझा ऑलरेडी खूप चांगल्या प्रकारे मी करत होते आधीची बरीच वर्ष. त्यामुळे मला माहिती होतं की मला हे जमण्यासारखं आहे. मग कारिगर पण फ्रीलान्सर असतात, जसं ते कंपनीमध्ये जॉब करतात तसं ते फ्रीलान्सिंग सुद्धा करतात. त्यामुळे माझ्याच कारिगरला एक छोटी ऑर्डर द्यायला सुरुवात केली. मग आम्हीच डायमंड सिलेक्ट केले, डिझायनिंग केलं, कारिगरकडनं बनवून घेतलं आणि सर्टिफाय करून दिलं. त्यांना ती ज्वेलरी खूप आवडली, कारण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असं होतं की त्यांना मी त्यांच्या आवडीप्रमाणे करून दिलेलं होतं. त्यामुळं एक ऑर्डर झाली, दुसरी, मग त्यांनी एकमेकांना सांगितलं, असं ते म्हणजे वर्ड ऑफ माउथनी ते जे वाढत गेलं. मी एव्हरी वीकेंड तेव्हा मुंबईवरनं पुण्याला ट्रॅव्हल करायचे आणि एक वेळ अशी आली की ते काम इतकं वाढत गेलं की मी माझा जॉब सोडला आणि मी फुल टाईम कॉन्सन्ट्रेट फक्त माझ्या बिझनेसवरती केलं. वा. आणि बिझनेस सुरू केला म्हणजे बिझनेस सुरू झाला असं झालं खरं तर त्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे काही एवढे पैसे नव्हते की मी स्वतःचं हिऱ्याचं दुकान ज्वेलरीचं काढेन किंवा असं काही. शिवाय मला त्याच्यामध्ये फारच कमी इंटरेस्ट होता. म्हणजे तुम्ही बघितलं तर जसं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड आहे,
सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी ज्वेलर्सचीच दुकानं आहेत. हो. त्यांच्यामध्ये जाऊन मला कधीच कुठेच बसायचं नव्हतं. मला हे कळत होतं की माझा USP स्वतःचा डायमंड ग्रेडिंग आहे आणि डिझायनिंग आहे. सो मला डिझायनिंग करायला आवडत होतं. माझ्याकडे खूप चांगले काही डिझायनर्सही होते तेव्हा ओळखीमध्ये किंवा जे फ्रीलान्सिंग करत होते. त्यामुळे आम्ही कम्प्लिटली वेगळ्या कन्सेप्टवरती काम करायचं ठरवलं की कस्टमाइज डायमंड ज्वेलरी. आणि आम्ही स्टुडिओ सुरू केला त्याच्यामध्ये. जेव्हा स्टुडिओ सुरू केला म्हणण्यापेक्षा मी 5 वर्ष आधी घरातूनच काम करत होते. मीच लोकांच्या घरी जात होते, लोकांना डिझाईन्स दाखवत होते, त्याच्यातनं त्यांचं सिलेक्शन आम्ही करत होतो. त्यांना काही चेंजेस हवे असतील त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे डिझाईन करून देत होतो आणि ज्वेलरी बनवून विथ सर्टिफिकेशन आम्ही त्यांना ज्वेलरी देत होतो. त्यामुळे लोकांना हा कन्सेप्ट इतका जास्त आवडला की आम्हाला असे फीडबॅक्स मिळायला लागले की आम्ही आता कंटाळलो होतो त्याच डिझाईन्स बघून बाहेर ज्वेलर्सच्या दुकानामध्ये. कारण इतकी कॉमन डिझाईन्स असतात. एकतर कॉमन डिझाईन्स ठेवायला लागतात कारण की ती जनरली सगळ्यांना आवडायला पाहिजेत. तुम्ही मी कोणीही गेलो तरी त्यांना ते आवडतीलच डिझाईन, अशीच डिझाईन पाहिजे. त्यामुळे डिझाईनमध्ये एक्सपेरिमेंट कधीच होत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे लोकांना तीच डिझाईन्स बघून सुद्धा कंटाळा आला होता. पण आमच्याकडे कन्सेप्च्युअली आम्ही कम्प्लीट वेगळ्या डिझायनिंगवरती पॅटर्नवरती काम करायला लागलो. आणि ह्याचा फरक जसा डिझायनिंगवरती गेला तसा बजेटवरती पण गेला. म्हणजे समजा मला एखादं कानातलं आवडलं आहे आणि कानातलं 1 लाख रुपयाचं आहे, पण माझं बजेट 50,000च आहे. माझं बजेट काय 50,000 पुढे नाही जाऊ शकत ना एखाद्या कानातल्यासाठी. 2 आणि 5,000 माझं बजेट मे बी पुढे मागे होऊ शकतं. पण आम्ही असं केलं, तुम्हाला 1 लाख रुपयाचं कानातल्याचं डिझाईन आवडलंय ना, मग त्याच कानातल्याचा सगळ्यात बेस्ट पार्ट आम्ही तुमच्यासाठी 1 लाख रुपयाच्या कानातल्यामध्ये फिट करून दाखवतो. त्यामुळं लोकांना असं ते इतकं जास्त आवडून गेलं. कारण असं होतं की बऱ्याच वेळा ते 1 लाख रुपयाचं घेऊन समजा आपण दुकानात गेलो, ते आपल्याला 4-5 ट्रे दाखवतात. जनरली साड्या आणि ज्वेलरी आपल्याला हायर साईडलाच आवडते. असं कधीच होत नाही की आपल्याला लोअर रेंज आवडते. आणि आपण समजा ते 1 लाख रुपयाचं कानातलं घेऊन जरी आलो तरी आपल्याला कुठंतरी डोक्यांमध्ये नाही ते 2 लाखाचं काय छान होतं. म्हणजे समाधान ज्वेलरी मधून किंवा त्या बाईंग ह्याच्यामधनं जे समाधान मिळायला पाहिजे ते नाही मिळत ह्या केसमध्ये. तुम्ही सगळ्यांना दाखवाल ते, पण तुम्ही त्याच्याबरोबर हे पण सांगाल, अगं नाही पण तिथे ते जे मी बघितलं होतं ना ते इतकं मस्त होतं ना, ते इतकं छान होतं ना, असं होतं. आणि हेच जी गॅप होती ना ती आम्हाला भरून काढायची होती की तुम्हाला काय आवडलंय, तुम्हाला त्या दागिन्यातला हा बेस्ट पार्ट आवडलाय ना, हाच आम्ही एक्झॅक्टली तुमच्या बजेटप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे आम्ही फिट करून देतो. हा कन्सेप्ट लोकांना खूप जास्त आवडत गेला त्याच्यामध्ये. म्हणजे आमच्याकडे बरेच जण अशा पण आम्ही ऑर्डर्स केल्यात की एक जणांचे पैठणीवरचे मोर होते, त्यांच्या सुनेला पैठणी म्हणजे लग्नामध्ये त्यांनी जी घेतली होती त्याच्यावरचे जे मोर होते त्याचंच त्यांना एक्झॅक्टली कानातलं करून हवं होतं. इतकं ते कन्सेप्ट म्हणजे त्यांना ते खूप जास्त आवडत गेलं की अशा प्रकारे आपण बनवूया. नुकताच आम्ही एक खूप सुंदर नेकलेस सेट केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यात म्हणजे मोठं पेंडंट आणि त्याला हार असं आहे. पण ही गोष्ट माझी काही रोज वापरली जाणाऱ्यातली नाही आहे ना, मग तो असं होईल की तो दागिना फक्त लॉकरमध्येच पडून राहील, त्याला एवढा वापरलाच जाणार नाही. आणि त्यांनी कानातलं एवढं मोठं केलेलं होतं. सो एवढं मोठं कानातलं मी कदाचित रोज वापरणार नाही, पण छोटं असेल तर मी रोज वापरू शकते. तर त्या नेकलेस सेटमध्ये आम्ही त्याची हिऱ्याची जी माळ आहे ती पूर्ण सेपरेट होते. म्हणजे त्यांना फक्त एक पेंडंट रोज वापरायचं म्हटलं तरी वापरता येऊ शकतं. अशा प्रकारे चेंज केलाय त्याच्यामध्ये. शिवाय कानातल्यामध्ये सुद्धा जे जवळपास 5 सेंटीमीटरचं कानातलं आहे त्याचा खालचा पार्ट आम्ही कम्प्लिटली डिटॅच केलेला आहे आणि फक्त तुम्ही डेली यूज साठी वापरता येऊ शकतं. म्हणजे वी मेक शुअर की तुमची ज्वेलरी लॉकर मध्ये न राहता तुम्हाला एव्हरीडे फ्लॉन्ट करता येईल. क्या बात आहे. कारण ह्याच्यासाठीच तर आपण ज्वेलरी घेतो. लॉकरमध्ये तसंही आपले बाकीचे दागिने असतातच, ह्याची अजून त्याच्यामध्ये भर टाकायची काहीच गरज नाही. सो आम्ही अशा प्रकारे ते कन्सेप्च्युअली करत गेलो, त्याचं काम लोकांना आवडत गेलो. 2 गोष्टी आम्ही प्रामुख्यानं बिझनेस सुरू करताना म्हणजे पाळत गेलो की जसं मी म्हटलं की कस्टमाइज डिझायनिंग हा आमचा एकदम फोर्टे होता. आणि दुसरी गोष्ट की सर्टिफिकेशन, की जेव्हा तुम्ही हिऱ्याची ज्वेलरी घेताय त्याच्याबरोबरीनं जे सर्टिफिकेशन आम्ही देतो हे आमचं 3rd पार्टी सर्टिफिकेशन येतं. म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटकडून आम्ही सर्टिफिकेशन देतो. असं आपल्याकडे बरेच ज्वेलर्स किंवा बऱ्याच काही लोक आहेत की जे स्वतःचं सर्टिफिकेशन देतात. की जसं आता माझ्या ब्रँडचं नाव परिष्कार डायमंड्स आहे,
तर मी परिष्कार डायमंड्सच्या नावानेच तुम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे म्हणजे कसं होतं की मी पेपर काढणार, मी किती बेस्ट आहे, मी पेपर लिहिणार, मीच मला मार्क देणार आणि मी सांगणार की मला किती चांगले मार्क मिळाले, असं होतं त्याच्यामध्ये. पण हा पॉईंट आम्ही कम्प्लिटली काढून टाकला होता, कारण की लोकांचा आमच्यावरती विश्वास बसायला पाहिजे. त्यामुळे आम्ही एक 4-5 खूप चांगल्या इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट्स आहेत की जिथे तुम्ही तुमचे दागिने तपासायला देऊ शकता. जसं तुम्ही तुमचं ब्लड चेकला देऊ शकता, त्याच्यातनं तुम्हाला कळतं की काय कमी काय जास्त आहे, तसंच तुम्ही तुमची ज्वेलरी तपासायला देऊ शकता, ज्याच्यातनं तुम्हाला कळतं की तुमच्या हिऱ्याची क्वालिटी काय आहे, त्याचं वजन काय आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ डायमंड्स किती आहेत, सोनं किती कॅरेटचं आहे, सोनं किती ग्रॅम आहे. थोडक्यात पूर्ण तुमच्या ज्वेलरीची कुंडली ज्याला आपण म्हणू, अशा प्रकारे ती कुंडली येते तुमच्याकडे. आणि ज्याच्यामुळे ही ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवल्यामुळे लोकांचा आमच्यावरती मुख्य म्हणजे विश्वास बसत गेला, असं आहे. येस, जसं तू मगाशी एकदा बोलताना म्हणालीस की मग हिरा कसा घ्यायचा किंवा तू किती कॅरेटचा घ्यायचा, वापरायचा की नाही वापरायचा, असे अनेक समज आहेत आपल्या समाजामध्ये. तर पहिल्यांदा ही सगळी रत्न वापरण्याबद्दलचे काय समज आहेत आणि त्याच्या मागची सत्यता काय आहे हे सांगशील का? नक्की. हा पॉईंट ना मला जवळपास प्रत्येक क्लायंट किंवा हा विचारतच असतो, पण मी एक जेमॉलॉजिस्ट म्हणून ह्याचं उत्तर, कारण आपल्याकडे कसं आहे ना की एखाद्याने अमुक माझी पत्रिका बघितली आणि मला अमुक एक रत्न घालायचंय की जे मला लाभेल किंवा लाभणार नाही, अशा प्रकारचा विचारांचा पगडा अजून आहे आपल्या समाजामध्ये काही प्रमाणात. आणि तो नक्कीच आहे, कारण की मी आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी एक तुला जेमॉलॉजिस्ट म्हणून देईन. मी काही ज्योतिषी नाही की जी पत्रिका बघून तुम्हाला सांगेन की तुम्ही हे रत्न घाला किंवा हे. आमच्याकडे बरेच क्लायंट्स येतात की 3 कॅरेटचा पुष्कराज घालायचा आहे, 4 कॅरेटचा पाचू घालायचा आहे, नीलम घालायचा आहे, अशा वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स घेऊन आमच्याकडे क्लायंट्स येतात. आम्ही त्याच्यामध्ये काय करतो, तुम्हाला जे वजन सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे आम्ही योग्य क्लॅरिटी, योग्य कलर आणि खरं रत्न हे देण्याची जबाबदारी आमची. आता जेव्हा तू म्हणतेस की मला हे लाभेल का नाही किंवा ह्याच्यावरचा विश्वास, आता माझ्या स्वतःसाठी ना हे फक्त सायकोलॉजिकल आहे असं मी स्वतः मानते. कारण जर मला कोणी सांगितलं की तुम्ही 3 कॅरेटचा पुष्कराज घाला आणि मग सगळं काही खूप छान होईल, ज्या दिवसापासून मी तो पुष्कराज घालेन मी ऑटोमॅटिकली माझ्या माइंडमध्ये ना पॉझिटिव्ह विचार करायलाच लागते की हां आता सगळं बरोबर होणार आहे, आता सगळं छान होणार आहे. आणि हीच पॉझिटिव्हिटी जर माझ्या विचारांमध्ये आहे तर ती माझ्या कृतीमध्ये नक्कीच येते. बरोबर. म्हणजे आता एखादा दिवस असा असतो ना की ज्या दिवशी मी खूप छान ड्रेस्डअप आहे त्या दिवशी मला स्वतःलाच छान वाटतं. सो ती पॉझिटिव्हिटी आहे ना, ती तुमचा अख्खा दिवस कॅरी फॉरवर्ड होते. बरोबर. सो असंच आहे पुष्कराचं. म्हणजे मी बऱ्याच वेळेला आता असं उदाहरण देते की आता समजा मला एक हिऱ्याची अंगठी घ्यायची आहे, ज्याच्यासाठी मी खूप दिवस पैसे साठवले आहेत, खूप विचार केला आहे, खूप डिझाईन्स बघितले आणि मला एक डिझाईन खूप आवडलं आहे. माझ्या आयुष्यातला तो माझा पहिला हिरा असेल असं असेल माझ्यासाठी. आणि समजा ती हिऱ्याची अंगठी मी घेतली दुकानातून येताना आणि जाताना माझा पाय मुरगाळला आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की आता 2 आठवडे तुला काय पाय खाली टेकता येणार नाही आणि तुला बेड रेस्ट घ्यायलाच पाहिजे. तर मी हा दोष त्या हिऱ्याला देऊ शकत नाही ना, हिऱ्याच्या अंगठीला देऊ शकत नाही, कारण ह्याच्या आधी सुद्धा आयुष्यात बऱ्याच वेळा माझा पाय मुरगाळला गेलाय. तेव्हा म्हणजे हे कनेक्शन मी लावू शकत नाही. आता ही निगेटिव्ह गोष्ट झाली. आपण पॉझिटिव्ह विचार करूया की मी हिऱ्याची अंगठी घेतली आणि मी जस्ट कॅबमध्ये बसले माझ्या आणि मला माझ्या कंपनीकडनं ईमेल आला की तुमचं प्रमोशन झालंय. तर तुम्ही हे क्रेडिट त्या हिऱ्याला देऊ शकत नाही ना. तुम्ही इतकी वर्ष जे हार्डवर्क केलेलं आहे, ज्या डेडिकेशनने तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे प्रमोशन मिळालं आहे. सो माझ्यासाठी कुठलंही रत्न जेव्हा तुम्ही वापरताय, मग तो हिरा असेल, पुष्कराज असेल किंवा दुसरं कुठलंही रत्न, तर एकतर हे रत्न माझ्या आयुष्यामध्ये सगळी चांगली भरभराट आणणारं असेल किंवा हा जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही आता हिरा, आपण फक्त जर समजा हिऱ्याच्या बाबतीत बोललो, तर मी ह्याच्यातच खुश आहे की जगातला सगळ्यात प्रेशियस गोष्ट माझ्याकडे आहे. सो ह्या एका गोष्टीवरती मी खुश आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मला किस्सा सांगायला आवडेल. आमच्या क्लायंट आहेत एक, त्यांना खूप मोठ्या हिऱ्याच्या कुड्या घ्यायच्या होत्या. मग आम्ही त्याच्याप्रमाणे त्यांना डिझायनिंग करून डायमंड सिलेक्शन वगैरे करून दिलं. जवळपास 3.5 ते 4 लाखाच्या हिऱ्याच्या कुड्या होत्या त्यांच्या. आणि त्यांनी जेव्हा त्या हिऱ्याच्या कुड्या बघितल्या, छान मोठे चमकणारे हिरे, त्यांना खूप आवडलं. ते आवडतातच, कारण की ते खूप आवडले त्यांना. आणि मला म्हणे की
आता म्हणजे मी हे घातल्यानंतर आता माझं सगळं चांगलं होईल ना, म्हणजे इट विल ब्रिंग अ गुड टाइम टू मी. मला असं झालं, यू आर ऑलरेडी इन अ गुड टाइम. जेव्हा 3.5-4 लाखाची हिऱ्याची कुडी घेताय तेव्हा तुमचा ऑलरेडी गुड टाइम चालू आहे. तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे याच्यामध्ये? म्हणजे त्या रत्नाकडून तुम्ही काही अपेक्षा करावी असं नाहीये. जे काम आहे ते तुम्हाला करायचं आहे. ते रत्न तुमच्या आयुष्यामध्ये फार बदल नाही घडवून आणणार, पण मी मगाशी म्हटलं जसं की सायकोलॉजिकली ते तुम्हाला पॉझिटिव्हिटी देत राहील की आता माझा सपोर्ट आहे तुला तुझं काम आणि हे सगळं तर करायचंच आहे त्याच्यामध्ये. पण एक पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती हे रत्न 100% आणतात. आणि मी मगाशी म्हटलं की ती पॉझिटिव्हिटी असेल की तुमची आपोआप सगळी कामं चांगली होणारच आहेत त्याच्यामध्ये. आणि हिऱ्यांबद्दल तुझी स्पेशालिटी किंवा तुझं स्पेशलायझेशन हे हिऱ्यांमध्ये आहे. म्हणजे हिऱ्यांचं ग्रेडिंग किंवा हिरा कसा घ्यावा, कुठल्या प्रकारचा हिरा घ्यावा, याच्याबद्दल काय सांगशील? हिऱ्यामध्ये 4 क्वालिटी येतात, खरं तर 5 येतात. म्हणजे IF, VVS, VS, SI आणि I. जनरली VVS क्वालिटीचे हिरे सगळ्यात चांगले असतात. म्हणजे हिरा जेव्हा निसर्गामध्ये बनत असतो, क्रिएट होत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज म्हणा, इन्क्लुजन्स म्हणा, ते असतात. ती इन्क्लुजन्स आहेत म्हणजेच तो खरा हिरा आहे. अमेरिकन डायमंडमध्ये तुम्हाला इम्प्युरिटीज बघायला मिळत नाहीत, कारण तो मॅनमेड स्टोन आहे ना. एखादी त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे किंवा एखादा पिन पॉईंट, इम्प्युरिटी म्हणण्यापेक्षा एखादा पिन पॉईंट असतो, एखादा फेदर सारखा जो काही इम्प्युरिटी असते ती फक्त तुम्हाला हिऱ्यामध्येच बघायला मिळते, म्हणजे नॅचरल स्टोनमध्येच बघायला मिळते. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर अमेरिकन डायमंड जास्त चमकतात. बरोबर. पण हिऱ्याचा जो लुक असतो तो खूप एलिगंट असतो. त्यामुळं अमेरिकन डायमंडचा असा जॅझी लुक येतो, कारण त्याच्यामध्ये देर इज नो इम्प्युरिटी ॲट ऑल. पण हिऱ्याचा जो लुक असतो तो कायम एकदम एलिगंट लुक देणारा असतो. तर हिऱ्याची क्वालिटी जर आपण बघितली तर VVS, VS आणि FG. FG हा जो कलर आहे, जनरली हिऱ्यामध्ये आता मी पहिल्यापासून सांगते की हिऱ्यामध्ये 4 C's आहेत, ज्याच्यावरती हिऱ्याची क्वालिटी ठरत जाते. म्हणजे क्लॅरिटी, कलर, कट आणि कॅरेट. क्लॅरिटीमध्ये हे जे क्लॅरिटीमध्ये मगाशी जे मी 4 पॉईंट सांगितले ना, VVS, VS, SI आणि I, तर जनरली VVS आणि VS क्वालिटीचे हिरे सगळ्यात चांगल्या प्रकारचे मानले जातात. आता आपण कलरकडे येऊया. कलर D पासून स्टार्ट होतो. D स्टँड्स फॉर डायमंड, बाकी त्याच्यात काही नाही. म्हणजे D, E, F, G, H, I ते Z पर्यंत जातात. म्हणजे त्याच्यातलेच F आणि G, E, F, G हे जे आहेत ना, जे सुपर फाईन व्हाईट कलरचे डायमंड्स आहेत, जे आपल्याकडे जनरली भारतीयांना आवडतात. सो ह्या क्वालिटीचे हिरे सगळ्यात चांगले. तुम्ही अगदी L, M, N वगैरे बघितले तर थोडी येल्लो शेड येत जाते, ब्राऊन शेड येत जाते. Z म्हणजे एकदम ब्राऊन शेडचे डायमंड्स जातात. सो VVS, VS आणि FG ही जी क्लॅरिटी कलर आहे ही सगळ्यात तुमच्या ज्वेलरीसाठीची चांगली क्लॅरिटी आणि कलर आहे. नंतर येतो कट. कट म्हणजे किती फाईनली तो कट आहे. कट म्हणजे शेप नाही, म्हणजे गोल चौकोन हा शेप वेगळा झाला. कट म्हणजे आयडियल कट, की प्रपोर्शन, हिरा किती वेल प्रपोर्शननी कट केलेला आहे. त्याचे प्रत्येक हिऱ्यामध्ये, राऊंड डायमंडमध्ये 57 ते 58 पैलू असतात. किती पण छोटा हिरा असला, अगदी आपल्या मोहरी आणि खसखसी एवढा जरी असला तरी त्याच्यामध्ये जवळपास 57 ते 58 पैलू असतात. पण हे 57 ते 58 पैलू जर वेल प्रपोर्शन असतील तरच तो तुमचा हिरा चमकणार आहे. त्यामुळं हा जो कट, हा जो पॉईंट येतो, म्हणजे डायमंड तेव्हा चमकतो जेव्हा त्याच्यावरती लाईट पडतो आणि लाईट रिफ्रॅक्ट होतो. पण तो जर पुअर कट असेल ना तर त्याच्यातनं लाईट तेवढ्या प्रमाणामध्ये रिफ्रॅक्ट होत नाही. त्यामुळे तुम्हाला जो हिरा किती छान चमकतोय हे जे आहे पॉईंट, तर तो कट हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यातला. आणि सगळ्यात शेवटचा जो C आहे तो आहे कॅरेट. इथलं कॅरेट म्हणजे CARAT. आपल्या गोल्डमध्ये जे येतं ते KARAT, दॅट इज फॉर प्युरिटी. पण हे जे CARAT आहे त्याचा अर्थ म्हणजे वजन. हिऱ्याचं वजन किती आहे, हिऱ्याच्या वजनाप्रमाणे त्याची प्राइस ठरत जाते. सो हे जे बेसिक 4 C's आहेत त्याच्याप्रमाणे हिऱ्याची किंमत ठरत जाते, असं आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की जसे हे 4 C's महत्त्वाचे आहेत तसंच त्याच्यामध्ये अजून एक 5th C तुम्ही ॲड करायला पाहिजे, सर्टिफिकेशन. कारण की ते सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या सर्टिफिकेशनवरती काय लिहिलेलं आहे.
बऱ्याच वेळा लोक ज्वेलरी घेतात आणि त्यांना माहीतच नसतं की त्यांनी ते आम्हाला ना एक कार्ड दिलंय, पण ते कार्ड दिलंय त्याच्यावरती काय लिहिलं त्यांनी सगळं लिहून दिलेलं असतं, फक्त तुम्ही ते वाचत नाही किंवा तुम्ही त्या ज्वेलरला हा प्रश्न विचारत नाही की ह्याचा अर्थ काय. सो आता इंटरनेटमुळे तुम्हाला सगळी माहिती एका क्लिकवरती आहे. सो तुम्ही स्वतः कधी पण हिऱ्याची ज्वेलरी घेताना स्वतः थोडासा अभ्यास जरी केला, थोडं वाचलत, तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात त्याच्यातल्या. म्हणजे जेव्हा आपण 1000 आणि लाख रुपये इन्व्हेस्ट करतो कुठल्याही गोष्टीवरती, तर त्याची व्हॅल्यू फॉर मनी हे जे आहे, आणि सगळ्यांचाच हार्ड अर्न मनी आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला हे गोष्ट माहीत असायला पाहिजे की तुम्ही काय क्वालिटीचे हिरे घेतलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्टिफिकेशनवरती असतात. सो सर्टिफिकेशन तुम्हाला चांगल्या इन्स्टिट्यूटचं तुमच्या ज्वेलरीला असणं ही तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपण असं बघतोय की पूर्वीच्या काळी खूप अगदी एलिट क्लासमध्ये किंवा परंपरागत आलेला आहे तर तेवढाच हिऱ्याचा दागिना घरामध्ये असायचा, पण आता आपण बघतो तर सर्रास हिऱ्याचे दागिने वापरले जातात. तर ह्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? त्याच्या मागे ना एक 3-4 कारणं तर नक्कीच आहेत. अर्थात जशी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आहे सगळ्यांची, आपल्या आजी आजोबांपेक्षा आपले आईबाबा आणि आपल्या आईबाबांपेक्षा आपण प्रत्येक पिढी पुढेच जाते आहे. सो हा फरक नक्कीच आहे त्याच्यामध्ये की प्रत्येकाचं अर्निंग कॅपॅसिटी वाढलेली आहे, त्यामुळे लोक परचेस करू शकतात आता. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यातला. दुसऱ्या काही गोष्टी अशा आहेत की पूर्वीच्या काळी मी जसं म्हटलं तुला की सर्टिफिकेशन किंवा ह्या गोष्टींना एवढी क्लॅरिटी नव्हती, त्यामुळे लोक घाबरत होते हिरा घेताना. पण आता इतकी जास्त ट्रान्सपरन्सी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की लोक ऑनलाईन सुद्धा ज्वेलरी घेतात, ऑनलाईन सुद्धा डायमंड ज्वेलरी घेतात. त्यामुळे लोकांना ती जो एक भीती आहे ना ती त्या प्रमाणामध्ये आता कमी झालेली आहे. आमच्याकडे बरेच क्लायंट्स असे येतात जेव्हा ते विचारतात तुमच्याकडे VVS वापरता ना तुम्ही, मला इतकं छान वाटतं. एक्झॅक्टली, मला इतकं छान वाटतं की ह्या लोकांना माहिती आहे हे, अदरवाईज काही लोकांना अजिबातच काही माहिती नसतं. सो तुम्हाला ॲटलिस्ट हे माहीत होतं आहे. आणि अजून एक काही गोष्टी ज्या मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड पण आहेत ह्याच्यामध्ये की पूर्वी म्हणजे हिरा हा मिळतो खाणीमध्येच. आजकाल सॅटेलाइट थ्रू किंवा ड्रोनच्या मार्फत हिऱ्यांच्या खाणी ज्या हिडन होत्या मे बी आत्तापर्यंत काही वर्षांमध्ये, त्या वेगवेगळ्या ठिकाणी मिळायला लागल्यात. अशा ठिकाणं की जिथे माणूस कधी पोचलाच नव्हता, अशा ठिकाणाहून सुद्धा हिऱ्याच्या खाणी काही चांगल्या प्रकारचे हिरे मिळायला लागलेले आहेत. म्हणजे आत्ता मी इथे बसून आफ्रिकेतली खाण कुठली असेल किंवा काय हे समजू शकतं ना. म्हणजे जर मी रॉ डायमंड परचेसर आहे तर मला ह्या गोष्टी समजू शकतात. म्हणजे इंटरनेटमुळे जसं जग जवळ येत गेलंय तसा हा एक फार मोठा पॉईंट आहे त्याच्यामध्ये की खूप हिडन गोष्टी आहेत ज्या समजत गेलेल्या आहेत. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये की टेक्नॉलॉजी. पूर्वी हिरा जो आहे तो हाताने कटिंग व्हायचं, त्याचं कारिगर हाताने कटिंग करायचे, त्यामुळे काय व्हायचं की वेस्टेज होण्याचा चान्स खूप जास्त असायचा. म्हणजे आता आपण दोघी समजा कारिगर आहोत, तू वेगळ्या प्रकारे हिरा कट करशील, मी वेगळ्या प्रकारे हिरा कट करेन, तुझ्या ह्याच्यामधलं वेस्टेज माझ्या ह्याच्यामधलं वेस्टेज फरक पडत जायचा, वेस्टेजचं प्रमाण खूप जास्त वाढायचं. कारिगरच्या एका चुकीमुळे एक चांगला पीस पूर्णपणे खराब होऊ शकायचा. पण आजकाल लेझर कटिंग होतं. तुम्ही जर तो रफ डायमंड दाखवलात तर त्याला कुठून कट करायचं आहे आणि तुम्हाला काय बेस्ट पार्ट मिळू शकणार आहे त्याच्यातला हे तुमचा कॉम्प्युटरच तुम्हाला सांगतो. आणि लेझर कटिंग इतक्या फाईनली होतं की त्याच्यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये हार्डली 1 or 2% आजकाल वेस्टेज आहे. त्यामुळे हिरा मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये यायला लागला. जे वेस्टेज वाढत होतं आधी ते वेस्टेज फार कमी प्रमाणामध्ये व्हायला लागलं आणि लोकांना मॅक्झिमम हिरे वापरता यायला लागले. आणि जसजसे आपण टेक्नॉलॉजीचा विचार करतोय की आता म्हणजे एखादा समजा रॉ डायमंड आहे तर त्याच्यामधून मी 4 बेस्ट क्वालिटीचे हिरे काढू शकते का मी 20 थोडेसे लोअर क्वालिटीचे काढू शकते, हा चॉईस मला मिळायला लागला. त्यामुळे त्याची ओव्हरऑल मार्केटमध्ये ना हिरे खूप जास्त प्रमाणामध्ये यायला लागले. सो ही जी एक काही 3-4 कारणं आहेत जी मागच्या 15 ते 20 वर्षांमध्ये झालेला जो बदल आहे ना तो बदल ह्याच्यामुळे आहे की त्यामुळे खूप सहजपणे म्हणजे एंगेजमेंट रिंग असू देत किंवा 5 वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असू देत, आजकाल हिरा घेतला जातो त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी व्हायला लागल्यात त्याच्यामध्ये नक्कीच. जसं तू मगाचपासून सांगतेस आम्हाला की तू कस्टमाइज हिऱ्यांचे किंवा रत्नांचे दागिने बनवून देतेस, तर
प्रत्येक दागिन्याची ना, किंवा कारण हिऱ्याचा दागिना म्हटला की तो प्रत्येकासाठी खास असतो, प्रश्नच नाही. तर त्या प्रत्येक दागिन्यामध्ये काहीतरी स्टोरी असते. नक्कीच. तर अशा काही गोष्टी ऐकायला आवडतील आम्हाला. नक्कीच. एक असं रिलेशन जे मला खूप नव्याने कळालं की अशा रिलेशनमध्ये पण गिफ्टिंग होतं. अशाचे मला माझ्या क्लायंटचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्या सासूबाईंसाठी पेंडंट घ्यायचं आहे, पेंडंट सेट घ्यायचा आहे हिऱ्याचा. त्याचं कारण ना सायली असं आहे की माझा मुलगा आत्ता 10वीला आहे आणि आम्ही दोघेही वर्किंग पॅरेंट्स आहोत. पण त्याच्या 10वीसाठी आम्हाला ना कोणालाच घरामध्ये लक्ष फार देता आलं नाही. पण माझ्या सासूबाई ज्या खूप जास्त सोशल आहेत की बाहेर जाणं, ज्येष्ठ नागरिक संघाबरोबर जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं, अशा त्या करणाऱ्या आहेत. पण हे पूर्ण वर्ष त्यांनी या सगळ्या गोष्टी कट डाऊन केल्या होत्या त्यांच्या नातवासाठी. त्यांनी पूर्ण वर्ष डेडिकेटेड टू नातू असं केलेलं होतं की त्याचे क्लासेस, त्याचा अभ्यास, त्याचं खाणं पिणं हे सगळं त्या सांभाळत गेल्या होत्या. कुठलीच गोष्ट सासूबाईंनी अशी ठेवली नाही की जी मला आत्ता वेळ नाही, हे तुझ्या मुलाचं तू बघ, अशी कुठलीच गोष्ट त्यांनी ठेवलेली नव्हती. त्यामुळे अजून मुलाचा रिझल्ट लागायचा होता त्याच्या आधी मला सोनबाईंचा फोन आलेला होता की मला सासूबाईंसाठी हे करायचं आहे, कारण त्यांची खूप वर्षापासून हिऱ्याच्या ज्वेलरीची इच्छा आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यांना असं कुठल्याही कारणाने दिलं तर त्या घेणार नाहीत. पण नातवाच्या जर कारणाने दिलं तर त्या नक्की त्याला नाही म्हणणार नाहीत. त्यामुळे त्याचा रिझल्ट लागायच्या आधी त्यांची ऑर्डर माझ्याकडे फायनल झालेली होती. अर्थात नातवाला 97-98% मार्क पण काढले नातवानी, पण त्याच्या यशामध्ये आजीचा सहभाग इतका जास्त होता की ज्या दिवशी आमचं म्हणजे प्लॅनिंग ठरून की ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी हातामध्ये ज्वेलरी पाहिजे आहे. म्हणजे त्या आईला इतका कॉन्फिडन्स होता सासूबाईंनी घेतलेल्या श्रमावरती आणि मुलाच्या बुद्धिमत्तेवरती सुद्धा, अर्थात की ते दोन्ही गोष्टी त्यांनी एका हातामध्ये मुलाचं, एका हातामध्ये नातवाचं काय रिझल्ट आणि एका हातामध्ये ज्वेलरी, की जी त्यांनी इतके वर्ष थांबल्या होत्या किंवा समहाऊ हिंमत नव्हती होत आता मला काय करायचं आहे, अशा एका ह्याच्यामध्ये त्यांनी कधीच बनवली नव्हती स्वतःसाठी ज्वेलरी. पण त्या सुनेनी सासूसाठी ही ज्वेलरी बनवली. हे रिलेशन इतकं वेगळं आहे ना की जनरली सासू करते सुनेला लग्नामध्ये किंवा असं, पण सुनेनी आवर्जून सासूचा असा विचार करावा की ह्यांना हे कधीच करता आलं नाहीये जे मी आता करणार आहे. हे रिलेशन म्हणजे हे एकदम भावून गेलं होतं मला. सो दुसरा किस्सा असा आहे, माझ्या एका मैत्रिणीच्या रेफरन्सने मला एकाने फोन केला होता आणि त्यांच्या बायकोचा 50वा वाढदिवस होता आणि 50वा वाढदिवस म्हणजे माइलस्टोन बर्थडे. तर त्यांना खूप छान गिफ्ट बायकोसाठी द्यायचं होतं. तर मी त्यांच्याशी जेव्हा बोलले की तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्हाला काय आवडेल त्यांना द्यायला, तर ते म्हणाले की तिनं माझ्याशी असंच एकदा बोलून गेली होती की मला हिऱ्याचं ब्रेसलेट हवं आहे. म्हटलं बरं, मग आपण तुम्हाला जर चालणार असेल तर मी तुम्हाला काही कन्सेप्ट सांगते त्याच्यातला, तुम्ही ठरवा तुम्हाला काय आवडतं आहे. एकतर आपण रेग्युलर काहीतरी फुलापानाचं डिझाईन नॉर्मल बघू शकतो, पण मी असं सजेस्ट करेन की त्यांना आपण चार्म ब्रेसलेट करूया. थोडक्यामध्ये म्हणजे चेन आणि त्याला चार्म्स असतात, हँगिंग चार्म्स असतात आणि वेगवेगळे मोटिव्स आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही जर तुमच्या बायकोबद्दल मला काही इन्फॉर्मेशन दिलीत तर मी त्याच्यातनं काहीतरी क्रिएट करू शकेन. तर त्यांनी जे काही मला त्यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली त्याच्याप्रमाणे आम्ही एक 7 ते 8 वेगवेगळे मोटिव्स बनवत गेलो होतो. की जसं त्यांचं बायकोचं आणि 2 मुलं त्यांची इनिशियल्स कॉमन होती, त्यामुळे आम्ही ती कॉमन इनिशियल्स S आणि M अशी घेतली होती त्या चार्म ब्रेसलेटमध्ये. त्या स्वतः प्रोफेशनल डान्सर आहेत, त्यामुळे आम्ही सोन्याचे घुंगरू लावले त्या ब्रेसलेटमध्ये. त्यांना म्युझिकमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, सो आम्ही एक म्युझिकल सिम्बॉल त्याच्यामध्ये ॲड केला होता. त्यांना फुलं खूप आवडतात, त्यामुळे आम्ही एक हिऱ्याचं फूल त्याच्यामध्ये हे केलेलं होतं. आणि हे सगळं म्हणजे त्यांची फॅमिली पूर्णपणे एकदम हार्ट ज्याला म्हणतात ना त्याच्याने एकमेकांशी बांधले गेलेले होते, त्यामुळे हार्ट तो बनता आहे असं आम्हाला झालं होतं. आणि हार्ट अशा आम्ही 7 ते 8 वेगळ्या मोटिव्सनी त्यांचं ब्रेसलेट केलेलं होतं. हे जेव्हा आम्ही त्यांना स्केच करून दाखवलं ना ते स्वतःच इतके इमोशनल झाले होते. आणि ह्याच्यामध्ये आपण हे मोटिव्ह घेऊया का, ते घेऊया का, ह्या सगळ्या कन्सेप्टमध्ये ना 2 मुलं जी भारता बाहेर राहतात त्या दोन्ही मुलांचा पण सहभाग तेवढाच होता. म्हणजे ते सरप्राईज होतं त्यांच्या बायकोसाठी, त्यामुळे 2 मुलं आणि वडील ह्या तिघांनी मिळून हे घेऊया मोटिव्ह, ते घेऊया मोटिव्ह, असं करून आम्ही ते कम्प्लिटली ब्रेसलेट बनवत गेलो. जेव्हा त्यांनी 50व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्यांना ते दिलं तेव्हा म्हणजे मला स्वतःला
काय इमोशन्स आल्या असतील त्यांच्या ते समजलं तेव्हा. कारण नॉर्मली दुकानातनं जाऊन एखादं ब्रेसलेट घेऊन आलं असत्या तर त्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू, कारण की ह्याच्यामध्ये माझ्या घरच्यांनी माझ्या आवडीचा विचार केला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की हे इतकं पर्सनलाइज्ड आहे की माझ्या मुलांनी, माझ्या नवऱ्याने एवढा माझ्याबद्दलचा सगळा विचार करून हे केलेलं आहे. पर्सनलाइज टच जिथे आला ना तिथे त्यांनी जिंकलं होतं त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे हॅट्स ऑफ टू हर फॅमिली की ज्यांनी एवढा छान विचार केला त्याच्यासाठी. आणि तिसरी एक गोष्ट खूप मला जास्त आवडून गेलेली होती. मला एका आमच्या ओळखी थ्रू एक जणांचा फोन आला होता की शी इज अ सिंगल मदर इन अर्ली 40s असं होतं. सॅडली त्यांचे मिस्टर जाऊन काही वर्ष झालेली होती आणि त्यांनी मला फोन केला होता की मला एक हिऱ्याचं अंगठी करायची आहे, तर तुमच्याकडे काही तुम्ही डिझाईन्स पाठवाल का वगैरे असं. सो मीनवाईल आम्ही बऱ्यापैकी बोललो एकमेकींशी. तर जेव्हा बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं की खूप अचानक गेले खरं तर मिस्टर. मुलगा लहान होता तेव्हा आणि सडनली सगळीच जबाबदारी त्यांच्यावरती आलेली होती. आणि एक 10 वर्ष जवळपास त्यांनी पुणे मुंबई जॉब केले, 2 वेगळे जॉब केले पूर्ण फॅमिलीला एकत्र ठेवण्यासाठी किंवा सगळं मुलाचं सगळं व्यवस्थित छान करण्यासाठी. त्याची 10वी झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता मी हे सगळं खूप छान पार पाडलेलं आहे आणि आता मी माझ्या स्वतःसाठी हे करणार आहे, मी माझ्या स्वतःला हे गिफ्ट देणार आहे. म्हणजे मी का वाट बघू की कोणीतरी दुसऱ्याने मला हे गिफ्ट द्यावं किंवा काय, मी माझ्या स्वतःला खुश ठेवू शकते ह्याच्यामध्ये आणि मी वेल कॅपेबल आहे ह्याच्यासाठी. हा जो पॉईंट होता ना की मी हे स्वतः नक्की करू शकते. बाकी फॅमिलीतले माझे आई बाबा मला देऊ शकतात, पण माझ्या जर आयुष्यामध्ये कमी आहे, ती कमी आयुष्यावर असणारच आहे, पण मी पण माझ्या स्वतःला तेवढंच खुश ठेवू शकते आणि मी हे करू शकते. हा जो त्यांचा कॉन्फिडन्स होता ना तो कमाल कॉन्फिडन्स होता. म्हणजे त्यांनी जेव्हा ती ज्वेलरी बनवली तेव्हा त्याच्या मागे इतक्या वर्षांचा त्यांचा जो स्ट्रगल होता ना की इतकी वर्ष त्यांनी एकट्यांनी काढलेली आहेत किंवा इतकी वर्ष मे बी त्यांनी वाट बघितली असेल की आत्ता कदाचित मला वाढदिवसाला नवऱ्याने हे गिफ्ट दिलं असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या अनसेड म्हणतात ना अशा राहिलेल्या होत्या. पण त्यांनी ती गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारांनी छोटी छोटी डायमंड ज्वेलरी आमच्याकडे बनवत गेल्यात आणि त्यांना खूप हौस होती पहिल्यापासून हिऱ्याची ज्वेलरी बनवायची. पण आता म्हणजे त्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. मुलाचं आता सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे, आईबाबांचं सगळं मार्गाला लागलेलं आहे आणि आता त्या स्वतःला एक पॅम्पर करणं जे असतं ना, स्वतःलाच पॅम्पर करणं, त्या प्रकारे त्या हे करतायत. म्हणजे हॅट्स ऑफ टू हर की त्यांनी ज्या हिमतीनं हे सगळं काही केलेलं आहे. म्हणजे फक्त ज्वेलरी हा एक पार्ट झाला त्याच्यातला, पण ओव्हरऑल सगळ्यांचं आयुष्य त्यांनी ज्या प्रकाराने निभावून नेलेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्या स्वतःचा पण विचार करतायत. फक्त फॅमिलीचा आणि मुलाचाच करतायत असं नाही, पण स्वतःचा पण विचार करतायत त्याच्यामध्ये. ही फारच नक्कीच महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि जसं आपण मगाशी पण म्हटलं की आपल्याकडे खूप जुने कधीतरी हिऱ्याचा एखादा दागिना असतो, कोणतरी आजी पणजीने वापरलेला, मग असं होतं की 2-3 जनरेशन वापरतात. पण आता असं होतं की ओल्ड डिझाईन आहे तर हे आम्हाला काही फार आवडत नाही असं होतं. पण मग तो हिरा आहे तो असा आपण ठेवून नुसता ठेवून तरी काय करायचं किंवा तो स्क्रॅप तरी कसा करणार, मग त्याचं नक्की करायचं काय, अशा वेळेला काय करू शकतो आपण. ह्या कॉन्सेप्टवरती ना आम्ही एक नवीन प्रकारे काम सुरू केलं होतं मागच्या खरं तर एक 3-4 वर्षांपासून, ज्याला आम्ही म्हणतो दागिन्यांची रिडेव्हलपमेंट. जसं आता रिडेव्हलपमेंट हा शब्द आपल्याला सगळ्यांनाच इतकं ओळखीचा झालेला आहे की सगळीकडेच रिडेव्हलपमेंट चालू आहे. तर दागिन्यांची रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तर थोडक्यात जुन्या आठवणींना नवीन उजाळा. म्हणजे डायमंड्स आर फॉर एव्हर, तशा आठवणी पण फॉर एव्हर असतातच ना. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला आईकडनं आलेल्या असतात किंवा आजीनं दिलेल्या असतात. त्या गोष्टी आपल्याकडनं टाकून दिल्या जात नाहीत, पण कालांतराने त्या वेअर अँड टेअरमध्ये खराब होऊ शकतात. कारण मेटल आहे शेवटी, त्याची झीज होते, त्यामुळे त्या वेअर अँड टेअरने खराब सुद्धा होऊ शकतात. पण ह्या गोष्टी तुम्ही तशाच प्रकारे जर परत वापरू शकलात तर तुमच्या आठवणी कायम तुमच्या बरोबर राहतील. याच्यासाठी आम्ही आत्ताच जस्ट अजून एक जणांच्या ऑर्डर डिलिव्हरीमध्ये आहेत त्यांच्या, त्या पणजीच्या हिऱ्याच्या मोठ्या कुड्या होत्या ज्या आजींनी वापरल्या, आजीनंतर मुलीने वापरल्या आणि मुलीला म्हणजे आता 3 नाती आहेत.
तर त्यांची अशी इच्छा होती की 3 नातींमध्ये आता हे वापरायला पाहिजे 3 नातींनी, कारण तू मगाशी म्हणालीस तसं की हिरा आहे आणि डायमंड्स आर फॉर एव्हर. हिरा हा जगभरातला सगळ्यात म्हणजे या पृथ्वी तलावरचा सगळ्यात हार्डेस्ट स्टोन आहे. त्यामुळे ते फॉर एव्हर टिकतात असं होतं. तर हे जर ते टिकू शकतात तर त्याला टिकवायचं छान काम आपल्याकडे नक्की आहे. त्यामुळे आम्ही त्या जेव्हा आमच्याकडे त्या हिऱ्याच्या कुड्या घेऊन आल्या होत्या आणि असं झालं की 3 नातींना आपण ह्याच्यातला काय प्रकार करू शकतो, तर आम्ही त्यांना लगेच थोडंफार डिझायनिंग करून दाखवलं होतं. एक कन्सेप्ट की 3 नातींना इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील डायमंड्स, आणि डिझाईन आम्ही अशा प्रकारे डिझाईन केलं की ते त्यांच्या आजीच्या कानात पण कायम असणार आहे, की जी आजीच्या कानातलंच डिझाईन ह्यांच्या कानामध्ये येईल आणि तेच हिरे ह्यांना कायम वापरता येतील. म्हणजे हा जो एक सुंदर धागा आहे ना, पणजीपासून या पुढच्या नातींपर्यंत आलेला. नाती माझ्या मते आता 18-20 वर्षाच्या असतील, त्यामुळे त्यांच्या आवडीप्रमाणे ते डिझाईन, आणि त्या आता खूप जास्त एक्सायटेड आहेत की आम्ही कायम हिरा तसा कानामध्ये घालणार आहोत जो आमच्या आजीने आमच्या पणजीने वापरलेला हिरा आहे. म्हणजे एक कायमची आठवण त्या मुलींच्या बरोबर नेहमी राहील, आणि हीच आठवण त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत सुद्धा नक्कीच पोस्ट करू शकतात असं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आम्ही ज्वेलरी बिझनेसमध्ये नसून एक हॅपीनेस बिझनेस आहे ना त्याच्यामध्ये आहे, कारण की इतक्या वेगवेगळ्या क्लायंटच्या इतक्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, आणि त्या स्टोरीजला म्हणजे त्या आठवणींना अजून मौल्यवान करायचा चान्स आम्हाला मिळतो. त्यामुळे आम्हाला ते म्हणजे ज्याला म्हणून आपण जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणू ना, ते तर 100% ह्या गोष्टीतनं मिळतं. आणि रिडेव्हलपमेंट हा कन्सेप्ट लोकांना खूप आवडतोय त्याच्यामध्ये, की तुमचेच हिरे आहेत, तुमचंच सोनं आहे, फक्त ते नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही सेट करून घेताय. त्यामुळे तुमची पुढची जनरेशन सुद्धा ते खूप आनंदाने वापरणार आहे, आणि कायमचा त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या आठवणी आपल्या बरोबर तर नेहमीच राहणार आहेत त्या दृष्टीने. खूपच सुंदर. पण हे सगळं बोलत असताना ना, आपण जनरली जेव्हा दागिन्यांबद्दल बोलतो तेव्हा बायका आणि दागिने हे कसं खूप घट्ट समीकरण दिसतं. पण तुझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये हिरा किंवा वेगवेगळ्या प्रकारची रत्न आणि तू बनवलेले पुरुषांसाठीचे दागिने असे काही अनुभव आहेत का, किंवा तुझे असे काही क्लायंट्स तुझ्याकडे आले असतील, किंवा एखादा मुलगा असेल, एखादे वडील असतील आणि त्यांनी स्वतःसाठी असं काही बनवलंय? असं काही स्वतःसाठी खरं तर नाही बनवलंय. आपल्याकडे खरं तर असं होतं की बाबा लोक नेहमीच फॅमिलीचा विचार कदाचित जास्त करतात असं झालंय. पण येस, काही ऑर्डर्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये बायकोनी गिफ्ट केलेलं आहे किंवा आई वडिलांनी 50व्या मुलाच्या वाढदिवसासाठी गिफ्ट केलेलं आहे. मग ती अंगठी असेल. बऱ्याच वेळा आम्ही घड्याळाचे डायल्स पण बनवलेले आहेत, की घड्याळाचे डायल्स जे आहेत की त्यांना घड्याळाचा खूपच हौस आहे. बाकी ते ज्वेलरी वापरणार नाहीत, पण त्याला घड्याळाची खूप हौस आहे. त्यामुळे आम्ही घड्याळाची जी डायल आहेत ती आम्ही हिऱ्यामध्ये केलेली आहे. त्याला आम्ही सोन्याचे काटे दिलेले आहेत, की जे नंबर्स आहेत ते आम्ही सोन्याचे दिलेले आहेत. तो म्हणजे हे त्या मुलाने कधी विचारच केला नव्हता की मला हिऱ्याचं घड्याळ असे आई बाबा माझा विचार करून मला देऊ शकतात. सो असं आम्ही हिऱ्याचं घड्याळ 1 जणांसाठी बनवलेलं होतं. पेंडंट्स काही प्रमाणामध्ये केलेली आहेत, की ज्याच्यामध्ये गणपतीची पेंडंट्स, ओमची पेंडंट्स किंवा काही इनिशियल्स वापरलेली असतात. अशा प्रकारे वेगवेगळी कन्सेप्ट वापरून सुद्धा पुरुषांसाठीची सुद्धा ज्वेलरी केलेली आहे त्याच्यामध्ये. पण जनरली त्यांचा ट्रेंड काय दिसतो दागिने वापरण्यासाठी? अंगठ्यांवरती जास्त आहे. एक्स्पेशली आता जर आपण एंगेजमेंट रिंग्स बघितल्या तर त्या ज्या डायमंडचे बँड्स वापरले जातात तसे, कारण की आजकाल प्रत्येक जणच प्रोफेशनल ह्याच्यामध्ये असतं, त्यामुळे कोणाला पण अशा मोठमोठ्या अंगठ्या किंवा मोठमोठे हिरे असं वापरलेलं नको असतं. पण एकदम स्लिक डायमंड बँड जो आहे तो सगळ्यांनाच वापरायला आवडतो त्याच्यामध्ये. सो तसा वापरला जातो. किंवा लग्नाला 10 वर्ष झाल्यानंतर एंगेजमेंट रिंग्स रिवॅम्प करायच्या असतात दोघांना, 15 वर्ष झाल्यानंतर रिवॅम्प करायच्या असतात, किंवा बर्थडेज असतात, ॲनिव्हर्सरीज असतात. अशा कल्पनेनी सुद्धा वेगवेगळ्या स्टायलिंगमध्ये त्यांना रिंग्स बनवता येते. पण अर्थात रिंगचं प्रमाण जेंट्समध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहे. नक्कीच हे सगळं आपण हिऱ्यांबद्दल बोलत असताना तितकीच बाकीची जी रत्न आहेत, म्हणजे माणिक असेल, पाचू असेल, तर ही पण खरेदी करताना काय काळजी घ्यायला हवी, किंवा ती वापरताना काय काळजी घ्यायला हवी? ओके, आता ज्याला आपण बाकीची रत्न म्हणजे थोडक्यात नवरत्न ज्याला आपण म्हणतो, की पाचू, पुष्कराज, मोती, पोळं, ही जी सगळी नवरत्नांमध्ये येतात, ही रत्न बऱ्याच वेळा तुमच्या पत्रिकेप्रमाणे किंवा ग्रहरत्नांप्रमाणे सांगितलं जातं की तुम्ही हे रत्न वापरा, ते रत्न वापरा, अशा प्रमाणे. ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर 500 रुपयाला सुद्धा पुष्कराज मिळतो आणि 5 लाखाला सुद्धा पुष्कराज मिळतो.
हा जो फरक आहे ना त्यांच्यातला, म्हणजे जनरली तुम्हाला कोणी पुष्कराज सांगून तुम्हाला दुसरंच कुठलं तरी रत्न दिलेलं आहे, सेमी प्रेशियस स्टोन दिलेलं आहे किंवा त्याचं उपरत्न दिलेलं आहे, हे शक्यतो घडत नाही. लोअर क्वालिटीचं रत्न जास्त प्रमाणामध्ये दिलं जातं. असं होतं त्याच्यामध्ये. लोअर क्वालिटीचं रत्न ला सुद्धा, म्हणजे लोअर क्वालिटीचं रत्न जे असतं त्याला सुद्धा एक HPHT नावाची ट्रीटमेंट येते, की थोडक्यात डाय केले जातात. ही जी रत्न असतात, जसे आपण कपडा डाय करतो तशी ही रत्न सुद्धा डाय केली जातात. जर त्याचा रंग एकदम पेल येल्लो आहे तर पेल येल्लो कलरचा पुष्कराज कोणीच घ्यायला जाणार नाहीये. पण तेच जर मी त्याचा रंग थोडा एनहान्स केला तर तो विकला जाण्याचा चान्स सगळ्यात जास्त आहे. कारण जेव्हा आपण असं म्हणतो की तुम्हाला पुष्कराज घ्यायचा आहे तर तुमच्या डोळ्यासमोर पिवळा पुष्कराजच येतो. तुम्हाला पेल रंगाचा, कारण पुष्कराज तेजस्वी सूर्याचा, म्हणजे असं एक आपलं कनेक्शन डोक्यामध्ये असतं की तो छान पिवळ्या रंगाचा आणि तेजस्वी दिसायला पाहिजे. सो बऱ्याच वेळा ट्रीटमेंट करून या रत्नांची क्लॅरिटी आणि कलर मुख्य म्हणजे वाढवला जातो त्याच्यामध्ये. थोडक्यामध्ये म्हणजे डाय केले जातात हे रत्न फक्त विकण्याच्या हिशोबाने. बाकी त्याच्यामध्ये मिनिंग त्याला काहीच नाहीये. माझ्याकडे झालेला एक किस्सा होता. माझे एक क्लायंट आले होते माझ्याकडे, ज्यांच्याकडे बहुतेक 4 कॅरेटचा पुष्कराज वगैरे होता. तर त्यांनी मला सांगितलं, मॅडम मी हे रत्न जेव्हा मी घेतलं ना तेव्हा ते छान पिवळ्या रंगाचं होतं, पण आता कालांतराने ना त्याचा रंग थोडा फेड होत गेलाय, तर ह्याच्या मागे काय कारण असेल. तर मी त्यांना सांगितलं की एक तर जेव्हा मी रत्न बघितलं, आम्ही जनरली कुठली पण ज्वेलरी आम्ही 10x मॅग्निफिकेशन म्हणजे आमची आयग्लास वापरतो, ज्याच्यामधून आम्हाला त्याचा क्लॅरिटी, कलर, ओरिजिन ह्याचा अंदाज येत जातो. सो ते बघितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की ह्या रत्नाला रंग दिलेला आहे, म्हणजे डाय केलेला आहे हे रत्न, म्हणून त्याचा रंग थोडा फेड होत गेलेला आहे. जसा कपड्यांचा कालांतराने रंग फेड होत जातो तसं हे बॉडी हीट प्रमाणे असेल, पाण्यामुळे असेल आणि कालांतराने तो रंग कमी होत जातो. ते म्हणाले की मी ज्यांच्याकडनं हे रत्न घेतलं त्यांना, म्हणजे हे तर एकदम आवर्जून सांगण्यासारखं आहे की मी ज्यांच्याकडून हे रत्न घेतलं त्यांना मी जेव्हा विचारलं की मी तुमच्याकडनं घेतलं तेव्हा ह्याचा रंग चांगला पिवळा होता आणि आता 2 वर्षामध्ये त्याचा रंग असा फेड होत गेलेला आहे, तर त्याचं कारण काय. तर ज्यांच्याकडनं त्यांनी घेतला त्यांना सांगितलं की म्हणजे तुमच्यामध्ये जेवढी निगेटिव्हिटी होती ती आता वॉश्ड आउट होतीये आणि त्यामुळे नाव इट्स टाइम फॉर यू टू बाय द न्यू स्टोन. म्हणजे अशा प्रकारामध्ये फसवलं जातं की खरं तर त्याचा रंग जाणारच होता, 2 वर्षामध्ये त्याचा रंग जाणारच होता, पण हे जर तुम्हाला हे ज्ञानच नसेल ना तर मग तुम्ही काय करणार, अच्छा असं झालंय का, मग आता आपण दुसरा परत अजून माझी निगेटिव्हिटी कशी कमी होत जाईल त्याच्यातनं. अशा म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये ना एक्स्पेशली रत्नांच्या बाबतीमध्ये, म्हणजे कलर स्टोन्स बाबतीमध्ये खूप प्रमाणामध्ये फसवलं जातं. म्हणजे उपरत्न देऊन सुद्धा किंवा काही ट्रीटमेंट केलेली रत्न देऊन सुद्धा खूप प्रमाणामध्ये फसवलं जातं. सो ते टाळण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याचं थोडंसं तरी, जेव्हा तुम्ही बाय करता आहात तेव्हा एक तर तुम्ही ऑथेंटिक बायर, ऑथेंटिक सेलर तुम्ही शोधायला पाहिजे की तुम्ही ज्या ज्वेलरकडनं घेता आहेत त्यांच्याकडनं विचारा किंवा त्यांचं सर्टिफिकेशन कुठलं आहे ते विचारा, किंवा एक 2-3 ठिकाणी तुम्ही चौकशी करा. कारण मी मगाशी म्हटलं तसं पुष्कराज जसा 500 रुपयाचा पण आहे तसा 5 लाखाचा सुद्धा आहे, पण त्यांच्यातला फरक काय आहे आणि तुम्ही कुठलंही रत्न घेताना व्हॅल्यू फॉर मनी हा एक फार महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये. कारण कुठल्याही रत्नाला ना तेवढी रिसेल व्हॅल्यू येत नाही. समजा तुम्ही आता 5 लाखाचं रत्न घेतलं तर त्याला 1-2 वर्षामध्ये तेवढी रिसेल व्हॅल्यू येत नाही जशी हिऱ्याला येते. हिऱ्याला आपण बघतो की हिऱ्याला 100% रिसेल व्हॅल्यू येते. रिसेल व्हॅल्यू देण्यामागचं कारण काय आहे, तर जसं आपण मगाशी म्हटलं हिरा हा सगळ्यात हार्डेस्ट स्टोन आहे, त्यामुळे त्याला काही होणार नाहीये. म्हणजे मी इकडनं दुसऱ्या मजल्यावरनं अंगठी खाली जरी टाकली तर त्याच्यातनं हिरा बाहेर येईल, हिरा फुटत नाही. पण हेच जर मी पुष्कराजची अंगठी टाकली तर पुष्कराजच्या अंगठीला कुठेतरी एखादी चिप वगैरे होऊ शकते किंवा एखादा क्रॅक जाऊ शकतो, त्यामुळे ते रत्न वापरामध्ये येत नाही. त्यामुळं ही जी रत्न आहेत, पाचू म्हणा, पुष्कराज म्हणा, ही रत्न हिऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये ब्रिटल आहेत, ठिसूळ आहेत ही रत्न. त्यामुळं त्यांच्यामध्ये काही हेअरलाईन क्रॅक्स जाणं किंवा एखादा टवका उडणं ज्याला आपण म्हणू ना, हे त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. त्यामुळे तुम्हाला कधीच जेमस्टोन्सला रिसेल व्हॅल्यू जी आहे ती 100% मिळत नाही. त्यामुळे कधी पण रत्न घेताना खूप हायर साईडला जायची गरज नाहीये.
आणि अर्थात खूप लोअरला जायची पण गरज नाही, कारण की तुम्हाला त्या प्रमाणामध्ये त्याच्यातले रिझल्ट्स हवे असतात. खूप लोअर साईडला आपण जेव्हा जातो तेव्हा ते रत्न इन्क्लुजन्सनी किंवा इम्प्युरिटीजनी भरलेलं असतं. त्यामुळे त्याच्यातनं ते रेज पास होऊन तुमच्या बॉडीवरती इफेक्ट जे करतात, म्हणजे हा जो एक हे आहे त्याच्या मागची जी मेथड आहे ती तुम्हाला होतच नाही, कारण की त्या रत्न खूपच जास्त भरलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही एक मिडियम रेंजला नेहमी जायला पाहिजे. खूप हायर रेंजला जाऊन त्या प्रमाणामध्ये त्याला रिसेल मिळत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच एक मिडियम रेंजचं कुठलंही रत्न जे असेल ते मिडियम रेंजचंच घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे हिरे किंवा इतर जे आपली रत्न आहेत त्यांचे दागिने वापरतो तेव्हा त्यांची काळजी कशी घ्यायची? हिऱ्याचे दागिने ना रोज वापरायला पाहिजेत. असं अजिबात नाहीये की तुम्ही ओकेजनलीच वापरात, नाही. तुम्ही हिऱ्याची जर ज्वेलरी बनवली आहे तुम्ही ती रोज वापरा. त्याचा मेंटेनन्स सगळ्यात सोपा आहे. त्याच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला कुठल्याही ज्वेलरकडे जायला पाहिजे, हिऱ्याला पॉलिश करून घ्यायला पाहिजे किंवा सोन्याला पॉलिश करून घ्यायला पाहिजे, ह्या कशाचीच गरज नाहीये. मुख्य म्हणजे काय आहे, ती ज्वेलरी क्लीन ठेवायला पाहिजे, एवढा एकच फंडा आहे त्याच्या मागचा. की तुम्ही समजा रोज तुमची हिऱ्याची अंगठी वापरत आहात तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही ती ज्वेलरी क्लीन करायला पाहिजे. क्लीन म्हणजे काय, तुम्ही कुठलंही एखादा सोप किंवा शॅम्पू घेऊ शकता. कोमट पाण्यामध्ये एक वाटीवर समजा तुम्ही पाणी घेतलं, त्या कोमट पाण्यामध्ये 2-4 थेंब तुम्ही शॅम्पूचे किंवा कुठल्याही हँडवॉशचे टाकू शकता. ती अंगठी एक अर्धा तास तरी त्याच्यामध्ये म्हणजे भिजली गेली पाहिजे किंवा बुडवून ठेवा तुम्ही. ह्याचं कारण एकमेव की हिऱ्याच्या मागे ना, हिऱ्याची ज्वेलरी जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्या मागे सगळे रिकामी होल्स असतात, कारण की त्याच्यातनंच तर लाईट पास होतो. ती ज्वेलरी कधीच पॅक केलेली नसते त्याच्यामध्ये. सो ती जेव्हा जर ते होल पूर्णपणे पॅक, मी जर हे दाखवलं तर लक्षात येईल का नाही माहीत नाही माझ्या, हे जे सगळे होल्स असतात हे आपण जेव्हा पॅक होतात, रोजची साबण लागतो त्याला, मॉइश्चरायझर लागतो, अंगावरची डर्ट असते, त्याच्यामुळे हे होल्स जे असतात ते पॅक होत जातात. आणि मग आपल्याला असं वाटतं मी जेव्हा हिरा घेतला तेव्हा तो इतका छान चमकत होता, पण आता तो चमकतच नाही, कारण तो ते जे सगळे मागची बाजू जी आहे त्याची ती पूर्णपणे पॅक झालेली आहे या बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे. जेव्हा तुम्ही ती अंगठी थोडा वेळ अर्धा तास तरी पाण्यामध्ये बुडवून ठेवता तेव्हा ती डर्ट आपोआप सॉफ्ट झालेली असते. त्यामुळे तुम्हाला ती क्लीन करणं एकदम सोपं जातं. तुम्ही ती क्लीन केलीत, छोटा एखादा टूथब्रशने मागचे जे होल्स आहेत ते तुम्ही क्लीन केलेत किंवा पूर्ण अंगठीला वरून एकदम हलक्या हाताने क्लीन केलं, तुम्हाला नव्यासारखा हिऱ्याची ज्वेलरी परत चमकायला लागते. म्हणजे हिरा न चमकणं, म्हणजे आपल्याकडे ती एक ॲडव्हर्टाईज येते ना, इसकी सफेदी मेरी सफेदी से ज्यादा कैसे, तसं माझ्याकडे बरेच प्रश्न विचारतात लोक की मी बघितलं पण त्यांचं कानातलं जास्त चमकत होतं माझ्या कानातल्यापेक्षा. तर त्याच्या मागचं कारण फक्त हेच आहे की तुम्ही ती ज्वेलरी क्लीन ठेवायला पाहिजे, बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि तुम्हाला रोज उठून नाही करायचंय, 1.5 महिन्यातनं 10 मिनिट लागत नाहीत या पूर्ण प्रोसेससाठी. ही एवढीच तुम्हाला ती ज्वेलरी एकदम व्यवस्थित क्लीन ठेवता येते. जर तुम्हाला कुठला ज्वेलर सांगत असेल की आम्ही तुम्हाला ती क्लीन करून देतो किंवा आम्ही तुम्हाला ती पॉलिश करून देतो, तर ह्या भूलथापांना अजिबात बळी पडायची गरज नाहीये. तुम्ही तुमची ज्वेलरी व्यवस्थित क्लीन ठेवली, ती नेहमी आणि कायम, म्हणजे डायमंड्स आर फॉर एव्हर जे म्हणतात, ती फॉर एव्हर तेवढीच छान चमकत राहते ते. वा, या सगळ्या रत्नांइतकी आणि हिऱ्या इतकीच अशी प्रेशियस माहिती आज तुझ्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि या सगळ्या माहितीबद्दल आणि खूप छान दागिन्यांमागच्या ज्या गोष्टी सांगितल्यास त्याच्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि तुम्ही मला इथे बोलवलं त्यासाठी तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वेगळी वेगळी रत्न आणि स्पेशली हिऱ्याबद्दलच्या अनेक समजुती आणि त्याच्याबद्दलची खूप सुंदर अशी रंजक माहिती सायली भिडे हिने आपल्यासमोर उलगडलेली आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि त्याचबरोबर पॉडकास्टचं डबोल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.